त्या बिल्डिंगला किती नुकसान झालेलं आहे किंवा तिथल्या रेसिडेन्शियल जे घरं आहेत त्यांना काही नुकसान झालेलं आहे आणि रिलायन्स स्मार्टला किती नुकसान झालेलं आहे, त्या बिल्डिंगला किती, ओव्हरऑल त्या परिसरात किती नुकसान झालेलं आहे त्याची एक आम्हाला सर निश्चितपणे याच्यामध्ये अजून कॅल्क्युलेशन्स होणे आहे, परंतु जे बिल्डिंग आहे त्याचा आतमध्ये एवढं डॅमेज झालं नाही आहे. बेसमेंटमधला जो काही मटेरियल होतं बेसमेंटमध्ये ठेवलेलं त्यांनी ते पूर्णपणे जाळलेलं आहे आणि रेसिडेन्शियल याच्यामध्ये एक फ्लोअर जो आहे स्टोरच्या वरती, तर तो फ्लोअर आणि त्याच्यावरचा फ्लोअर त्या ठिकाणची 2 AC जळालेली दिसत आहे आणि एक अमाऊंट निश्चितपणे एक 4 ते 5 कोटी असावा, जी माहिती आम्ही काल आम्हाला जी मिळाली आणि आतापर्यंतच्या माहितीवरून एक 4-5 कोटीचं नुकसान असावं. आणि सर ज्यावेळेस आपली ही घटना झाली ते त्यावेळेला आपल्याकडनं प्रशासनाकडनं आणि जे आपलं अग्निशामक दल आहे ओव्हरऑल किती लोकांची टीम तिथे काम करत होती? पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाचे 4 बंब तिथे होते, 4 वाहन होती आणि ती 4 वाहनं पर्टिक्युलर एका टाइमला 4 वाहनं राहायची, ज्यातलं एखाद्या बंबमधलं पाणी संपण्याच्यातून दुसरं बंब यायचं आणि ते रिप्लेस व्हायचं. असे कंटिन्यू 4 तास आपल्याकडे 4 बंब एकाच वेळी ॲट अ टाईम अवेलेबल होते आणि आमचा पोलीस स्टाफ पण भरपूर होता. आमच्या पोलीस स्टेशनचे 15 आणि ट्रॅफिक ब्रांचचे 1530 आमचे मेंबर होते. फायर ब्रिगेडचे पण अराउंड 50 to 60 मेंबर्स होते. साहेब आणखी एक असा प्रश्न होता की तिथे इलिगल एन्क्रोचमेंट्स आणि त्यांचं बेसमेंट जे आहे ज्यामुळे ती आग वाढली, पहिले इनिशियल स्टेजला ती आग जिथून सुरू झाली त्याच्यानंतर ती आग साईडला पसरून ती खालच्या साईडला गेली. तर आम्ही जेव्हा तिथे जाऊन जेव्हा आम्ही त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आम्हाला तिथे इलिगल एन्क्रोचमेंट समोर इलिगल त्यांचं कोणाला दिलेलं आहे आणि त्यांचं बेसमेंट बेसिकली तो बेसमेंट पार्किंगचा बेसमेंट होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिथे आपलं सगळं जेवढे मटेरियल म्हणा किंवा जे त्यांचं वेस्ट असं होते त्यांनी तिथे डंप करून ठेवलं होतं. तर त्याच्यामुळे त्याचं काय रिझन असू शकते की त्याच्यामुळे आग वाढली आहे? त्याच्यामुळे आग वाढली नाही वाढली हे तर निश्चितपणे आता सांगता येत नाहीये. फायर डिपार्टमेंटचा रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्यावर भाष्य करता येईल. परंतु ती जे बेसमेंटमध्ये त्यांनी जे काही स्टोरेज करून ठेवलेलं होतं तर या बाबतीत आम्ही त्यांचं ॲग्रीमेंट जे आहेत त्या जागेचे ओनर्स आणि रिलायन्स स्टोअरचे जे काही लिगल टीम आहे त्यांना आम्ही डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये कुठल्या कुठल्या बाबी होती याबाबत स्पष्टता होईल आणि ते इलिगल असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला कारवाई करता येईल आणि NMCला आम्ही या बाबतीत त्यांच्याकडूनही माहिती घेत आहोत.